आता आपण बघूया आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पादन वाढीचा दर की ज्यामुळे अल्पविकसित देशातील लोकांच्या निर्वाह पातळीत सुधारणा होईल आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा पूर्वीपेक्षा अधिक चांगला होईल. जे देश आर्थिक दृष्टिकोनातून प्रगत आहेत त्या देशाच्या संदर्भात आर्थिक वृद्धी म्हणजे देशाची प्रगत अवस्था अधिक वृद्धिदराने टिकवून धरणे. आर्थिक वृद्धी आणि संपत्तीचे समान वाटप याचा घनिष्ठ संबंध असतो. आर्थिक वृद्धीच्या काळात विषमता वाढणे अनिष्ट मानले जाते. अनियंत्रित अर्थव्यवस्थेत वृद्धीबरोबर विषमता वाढलेली दिसते व यासाठी धोरण आखून हा दुष्परिणाम टाळायचा प्रयत्न केला जातो. आर्थिक वृद्धीमुळे देशातील लोकांच्या वाढत्या गरजा भागवणे शक्य होते कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढते. उत्पादन तंत्रात व यंत्रात अधिक आधुनिक स्वरूपाचे बदल घडून येत असतात. मूलभूत आर्थिक समस्या म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न. अमर्यादित गरजा व मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने याचा मेळ व समन्वय साधण्याचा प्रश्न म्हणजेच आर्थिक प्रश्न. अर्थव्यवस्थेत व्यक्तीला तिच्या कार्यक्षमतेनुसार काम व त्यानुसार मोबदला मिळत नसेल तेव्हा त्या परिस्थितीला आपण स्थूलमानाने बेरोजगारी असे म्हणतो. व्यापक अर्थाने बेरोजगारी म्हणजे श्रमाबरोबरच भूमी, भांडवल व संयोजक या सर्वच घटकांना उत्पादक काम न मिळणे व त्या घटकाचा पुरेपूर उपयोग न होणे. साधनसामग्रीचा तुटवडा हे बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. उदाहरणार्थ कापड निर्मिती कापसाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. नैसर्गिक आपत्तीमुळे कापूस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला तर अनेक कामगारांना बेकार राहण्याचा प्रसंग ओढवेल. ऊसाचे उत्पादन झाले नाही तर साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना रोजगारास मुकावे लागेल व त्याचे दूरगामी परिणाम होऊन दीर्घकाळात इतर क्षेत्रातील रोजगारावरही विपरीत परिणाम होऊ शकेल. आता आपण बेरोजगारीच्या साधनसामग्रीविषयी बोलूया. बेरोजगारीची समस्या साधनसामग्रीच्या संदर्भात पुढील कारणामुळे उद्भवते. साधनसामग्री गरजापेक्षा मर्यादित आहे. साधनाचा पर्यायी उपयोग होत असतो त्यामुळे त्याचा वापर सावधानतेने केला पाहिजे. या मर्यादित साधनाचा वापर पूर्णपणे केला जात नाही. सदोष संस्था अर्थव्यवस्थेतील परस्पर संबंध, व्यवहार पद्धती आणि समाजाच्या चालीरीती व प्रथा अशा गोष्टींचा संस्थांमध्ये समावेश होतो. समाजाची संस्थात्मक रचना सदोष असल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पूर्वी सर्वच देशात समाजाची विभागणी उच्च व कनिष्ठ वर्गात होत असे. हे वर्ग जन्मावरून ठरत असत. हिंदू समाजातील जाती व्यवस्था किंवा दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद ही याची उदाहरणे सांगता येतील. अशा व्यवस्थेत लोकांना मिळणारे काम जन्मावरून ठरते. आपल्या गुणाप्रमाणे व आवडीप्रमाणे काम करण्याची संधी मिळत नाही. उदाहरणार्थ चामड्याच्या वस्तू तयार करण्याचे काम चर्मकार जातीतील लोकांनीच करायचे व कपडे शिवण्याचे काम शिंपी जातीतील लोकांनीच करायचे असे ठरले असेल तर काही कारणामुळे चर्मकार कपडे शिवू शकणार नाहीत व ते बेकार राहतील. या उलट जातीचे बंधन नसेल तर चर्मकार कपडे शिवण्याचा उद्योग करू शकतील व त्यांची बेरोजगारी दूर होऊ शकेल. पुढचं टॉपिक आहे आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती. आर्थिक प्रश्नाची यशस्वी सोडवणूक आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असते. अमर्यादित गरजा आणि मर्यादित व पर्यायी उपयोगाची साधने याचा समन्वय साधत असताना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची यशस्वी सोडवणूक करून आर्थिक विकास साध्य करून घ्यावा लागतो. यासाठी आर्थिक प्रश्नाचे विश्लेषण करावे लागते. या विश्लेषणामुळे आर्थिक प्रश्न कशा प्रकारे अधिक चांगल्या तऱ्हेने सोडवता येईल याची सुस्पष्ट कल्पना येते. असे आर्थिक विश्लेषण दोन पद्धती करता येते. त्या पद्धती म्हणजे सांख्यिकी पद्धती आणि भौतिक प्रयोगाची पद्धत. ते आपण खालीलप्रमाणे बघूया. सांख्यिकी पद्धत. अर्थशास्त्रात प्रत्येक वेळी प्रत्यक्ष प्रयोग करून त्याचा पडताळा पाहणे शक्य होत नसते. म्हणूनच अशा वेळी सांख्यिकी पद्धतीचा अवलंब करावा लागतो. प्रयोगाच्या पद्धतीला ही पद्धत पूर्ण पर्यायी आहे असे नाही. तरीही या पद्धतीच्या आधारे आपल्याला काही निष्कर्षाप्रत पोहोचणे शक्य होऊ शकते. व्याजाच्या दरातील बदलाचे परिणाम एकाच व्यवसायातील विविध गटावर कसे होतात
या बाबतीत येणारी अडचण आपण वरील उदाहरणात पाहिली. या ठिकाणी सांख्यिकी पद्धतीचा आधार घेऊन आपणास फार तर व्याजाच्या 2 पातळीचा निरनिराळ्या परिस्थितीत व्यापारावर कसा परिणाम झाला हे अभ्यासता येईल. या अभ्यासातून त्याबाबत निष्कर्ष काढणे शक्य होईल. अर्थात या सांख्यिकी पद्धतीच्या बाबतीत एक गोष्ट निश्चित की या पद्धतीचा आधार घेऊन काढलेला निष्कर्ष आपणास तशाच प्रकारच्या अन्य निष्कर्षाच्या जवळपास नेतो. इतकीच सांख्यिकी पद्धतीच्या आधारावरील निष्कर्ष 100% खात्रीचा असेलच असे नाही. सांख्यिकी पद्धतीत येणारी अडचण पुढील उदाहरणावरून स्पष्ट होईल. गेल्या 2 वर्षातील साखरेच्या किमतीत होणारा बदलाचा व त्यानुसार साखरेच्या मागणीत होणारा बदलाचा अभ्यास किमती व मागणी याची आकडेवारी घेऊन केला आणि त्या अभ्यासात आढळून आले की साखरेच्या किमती वाढल्या त्यावेळेस साखरेची मागणी कमी होती. या अभ्यासावरून आपण सर्वसाधारण निष्कर्ष काढला की साखरेच्या किमती वाढल्या असता साखरेची मागणी कमी होते. मात्र सांख्यिकी पद्धतीवर आधारलेला निष्कर्ष पूर्णपणे योग्य असेलच असे नाही, कारण त्या काळात अन्य कारणामुळेही साखरेच्या मागणीवर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. सांख्यिकी पद्धतीत त्या बदलाचे परिणाम विचारात घेतले गेलेले नसतात व आपला निष्कर्षावर मर्यादा येतात. दुसरी पद्धत आहे बौद्धिक प्रयोगाची पद्धत. अर्थशास्त्रात निरनिराळ्या आर्थिक राशीमधील संबंधाचा अभ्यास केला जातो. असा अभ्यास प्रत्यक्ष आर्थिक राशीच्या निरीक्षणातून करणे कठीण जाते, कारण वास्तव्य जग हे गुंतागुंतीचे असते. अशा वेळी वास्तवापेक्षा सोप्या व सहजपणे अभ्यास करता येईल अशा आर्थिक पद्धतीची कल्पना केली जाते. सोप्या परिस्थितीत आर्थिक राशीतील संबंध ठरवले जातात. त्यानंतर आपली गृहीते जास्त गुंतागुंतीची करीत वास्तव्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वसामान्य होतील असे नियम गृहीत धरून त्यावरून आर्थिक नियम सिद्ध केले जातात. यासाठी तर्कशास्त्रीय युक्तिवादाची पद्धत वापरली जाते. उदाहरणार्थ, उत्पादकाला जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे असे गृहीत धरल्यास त्यावरून उत्पादक किती उत्पादन करेल अथवा किती उत्पादन केले असता जास्तीत जास्त नफा होईल हे शोधून काढले जाते. नफा होण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी उत्पादन खर्चात होणे आवश्यक असते. म्हणजेच वाढीव नगाच्या उत्पादनावर होणारा खर्च, सीमांत खर्च व वाढीव नगाची विक्री करून होणारी प्राप्ती म्हणजे सीमांत प्राप्ती हे दोन्ही सारखे व समान होणे गरजेचे ठरते. ह्या उलट जर उत्पादकाचा हेतू नफा मिळवणे हा नसून जास्तीत जास्त उत्पादन करणे आहे असे मानले तर उत्पादन पहिल्या उद्दिष्टापेक्षा वेगळे असेल. आर्थिक पद्धतीचा अभ्यास करताना आपल्याला अभ्यासाच्या सोयीसाठी कोणत्या गोष्टी संबंधित व कोणत्या असंबंधित आहे हे ठरवले जात असते. ज्या गोष्टीचा परिणाम विशिष्ट अभ्यासातील आर्थिक राशीवर होण्याची शक्यता असते अशा संबंधित अगर लागू रिलेटेड गोष्टीचाच विचार केला जातो. उदाहरणार्थ, लोक वस्तू विकत घेतात व त्याबद्दल पैसे देतात. दुकानदाराची वागण्याची पद्धत किंवा दुकानाचे ठिकाण याचा ह्या खरेदीवर परिणाम होत असला तरच त्याचा विचार केला जाईल. विकलेल्या वस्तूचे रासायनिक घटक काय आहेत, दुकानाच्या आजूबाजूची सृष्टी रचना कशी आहे, नोटा व नाण्यावर काय शब्द आहेत, अशा गैरलागू अगर असंबंधित गोष्टींना येथे महत्व नाही. म्हणून फक्त संबंधित व वास्तव्य घटक निवडून त्याचाच अभ्यास केला जातो. प्रतिमान ही संकल्पना. दैनंदिन व्यवहारात आपण प्रतिमान मॉडेल हा शब्द नेहमीच वापरतो. उदाहरणार्थ, एखाद्या धनाचे मॉडेल, घराचे मॉडेल. या प्रतिमानाचा अगर मॉडेलचा व्यवहारातील अर्थ म्हणजे एखाद्या मोठ्या वस्तूची छोटीशी प्रतिकृती. हे प्रतिमान म्हणजे त्या मोठ्या वस्तूचे तंतोतंत असे छोटे रूप होय. प्रतिमान म्हणजे निरनिराळ्या राशीतील परस्पर चल घटकाच्या संबंधाचा संच होय. या प्रतिमानाच्या आधारे आपणास व्यक्त्याकडून अव्यक्त्याकडे जाता येते. त्यासाठी प्रतिमान हे एक साधन आहे. या साधनाचा अचूक उपयोग केल्यास निरनिराळ्या घटकाच्या राशीचे एक आदर्श प्रमाण शोधून काढता येते व त्याद्वारा आपणास भविष्यात प्रश्नाची सोडवणूक करणे अगदी सुलभ होते. ॲडम स्मिथ यांनी आर्थिक विकासाबाबतचे जे प्रतिमान मांडले त्याचे त्यांनी 3 मुख्य आधार घटक मानले व ते म्हणजे भांडवल, लोकसंख्या वाढ आणि श्रमाची उत्पादकता. या 3 घटकाच्या योग्य राशीवर आर्थिक विकास अवलंबून आहे.